एकीकडे म्हणायचं मुंबईमध्ये गृहनिर्माणासाठी जागा नाहीत आणि धारावी पुनर्विकासाच्या माध्यमातून अदानी समूहाच्या नावावर मुंबईचा सातबारा करण्याचं काम जे सरकार करतं आहे, किमान जनाची नाही पण मनाची तरी यांना काहीतरी वाटली पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीने दरवेळी आश्वासने दिली गेली, त्यांचं काय झालं? सध्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस 2014 साली जेव्हा प्रथम मुख्यमंत्री झाले आणि 2016च्या अधिवेशनात ते घोषणा केली होती गिरणी कामगारासंदर्भात की 2019पर्यंत सर्व गिरणी कामगार आपल्या घरात असतील. त्यानंतर आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांचं पहिलं सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर दिलेली एक मुलाखत आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की मुंबईतून बाहेर गेलेल्या माझ्या मराठी माणसाला किंवा गिरणी कामगारांना पुन्हा मुंबईत आणायचं आहे. परंतु 15 मार्चला GR काढतात आणि गिरणी कामगारांना शेलू वागणीमध्ये पाठवण्याचं षडयंत्र रचलं जातं. नक्कीच हीच तुमची मुंबई आहे का? हा प्रश्न मात्र एकनाथ शिंदेनं नक्कीच विचारला गेला पाहिजे की शेलू वागणीला तुमची मुंबई आहे का? त्याचबरोबर आजला चर्चेत असलेले एक मंत्री माननीय उदय सामंत 2014ला ज्यावेळी म्हाडाचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की कांजूरमार्गची जागा आणि बोरवलीतील खटाव मिलची व्यतिरिक्त म्हाडाकडे असलेली जागा गिरणी कामगारांसाठी आम्ही आरक्षित करू. कुठे गेली ही सगळी आश्वासनं? फक्त वेळेपुरती आश्वासनं देऊन गिरणी कामगारांची फसवणूक करण्याची काम मात्र या लोकांनी केले आणि आता वेळ आलेली आहे की गिरणी कामगारांनी एकत्रित येऊन या सरकारला उत्तर द्यावंच लागेल, तरच आपल्याला आपला मुंबईतील अधिकार आणि मुंबईतला हक्क मिळू शकतो किंवा तो अबाधित राहू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला एकत्रित यावंच लागेल.